नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे ताटाभोवतीची मैरप कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग पाहूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते. महिरप बनवण्यासाठी आपल्याला चिंतामणी कलरचे 6 नंबरचे मोती लागणार आहेत. गुलाबी रंगाचे 6 नंबरचे मोती लागणार आहेत. पांढऱ्या रंगाचे 6 नंबरचे मोती लागणार आहेत. 5 नंबरचा तंगूस लागणार आहे. सुई लागणार आहे. सुईमध्ये दोरावून घेतलाय आणि तंगूस कापण्यासाठी कात्री लागणार आहे. चला तर मग पाहूया ही मैरप कशी बनवायची ते. सुरुवातीला दोऱ्यामध्ये 1 चिंतामणी, 2 पांढरे, 2 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी, 3 पांढरे, 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 1 चिंतामणी एवढे मोती घालून घ्यायचे. परत एकदा पाहून घ्या. हा सिक्वेन्स सुरुवातीला घालून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहे, हा चिंतामणी रंगाचा मोती सोडून द्यायचा आहे आणि हा पांढरा आणि गुलाबी असा हातामध्ये धरायचा आहे आणि या पांढऱ्या आणि गुलाबी मोत्यामधनं ही सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 2 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 1 पांढरा मणी घ्यायचा आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, हे जे 3 पांढरे मणी आहेत त्याच्या मधल्या मण्यातनं सुई घालायची आणि दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 1 पांढरा आणि 1 गुलाबी मणी घालून घेतलाय आणि आता आपण या गुलाबी मण्यातनं सुई घालायची, दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 1 पांढरा, 2 गुलाबी आणि 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आणि हा जो वरचा चिंतामणी आहे त्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता दोऱ्यामध्ये 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 1-2 पांढरे मणी घालून घेतलेत आणि हा जो आता दुसरा मोती आहे, हा जो आपला गुलाबी रंगाचा पहिला मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 1 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 1 पांढरा मणी घालून घेतलेला आहे. आता या साईडनी हा जो तिसरा मणी आहे, 3 मोती आहेत त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता दोऱ्यामध्ये 1 पांढरा, 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 1 चिंतामणी मोती घालून घ्यायचा आहे. चिंतामणी मोती सोडून द्यायचा आहे आणि या 2 मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 2 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 1 पांढरा मोती घालून घेतलेला आहे. आता हा जो त्या चिंतामणीच्या वरती जे 3 मोती आहेत त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे. आता दोऱ्यामध्ये 1 पांढरा, 2 गुलाबी आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आणि हा जो वरचा चिंतामणी मोती आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण या गुलाबी मोत्याच्या पहिल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 1 गुलाबी मोती, 3 पांढरे मोती, 1 चिंतामणी मोती आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि आता हे खालचे 3 मोती आहेत त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. हे पहा याप्रमाणे. दोऱ्यामध्ये 1 पांढरा, 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 1 चिंतामणी मोती घेतलेला आहे. चिंतामणी मोती सोडून द्यायचा आहे आणि हे 2 मोती असे धरायचे आणि या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 2 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 1 पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता हे 3 मोती आहेत ते 3 मोत्याच्या मधल्या मोत्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे.
दोऱ्यामध्ये एक पांढरा, 2 गुलाबी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, हा जो चिंतामणी मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. दोऱ्यामध्ये 3 पांढरे, 1 चिंतामणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, या गुलाबी मोत्यातनं सुई घालायची खालच्या दिशेने आणि दोरा ओढून घ्यायचा. दोऱ्यामध्ये एक गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी, 1 पांढरा मोती घेतलाय आणि आता हे खालचे जे 3 मोती आहेत त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये एक पांढरा, 3 गुलाबी, 1 पांढरा आणि 1 चिंतामणी मोती घेतलाय. चिंतामणी मोती सोडून द्यायचा आहे आणि हा गुलाबी मोती आणि पांढरा मोती यातनं सुई घालायचे खालच्या बाजूनी आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 2 गुलाबी, 3 पांढरे, 1 चिंतामणी, 1 पांढरा मोती घेतलेला आहे आणि हा मधल्या मोत्यातनं सुई घालायचे, दोरा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्हाला याप्रमाणे सगळ्या स्टेप्स करायच्या आहेत. आता आपल्याला 3 पांढरे, 1 चिंतामणी, 2 पांढरे मोती घ्यायचे घालून, मग या गुलाबी मोत्यातनं पास करून घ्यायचा दोरा. मग नंतर 1 गुलाबी, 3 पांढरे आणि 1 चिंतामणी आणि 1 पांढरा मोती घालून या मोत्यातनं क्रॉस करून घ्यायचंय. मग परत खाली इथे 3 गुलाबी, 1 पांढरा आणि चिंतामणी घालून क्रॉस करून घ्यायचंय. मग परत इथे वरती शेवटी आता ही आपण जशी स्टेप केली तशी करायची आहे आणि सगळीकडे सेम स्टेप आहे. मी हे चिंतामणी 50 येईस्तोवर घातलेत. तुम्ही तुमच्या ताटाच्या मापाप्रमाणे घातलेत तरी चालेल. मला संपूर्ण राऊंड हवा होता म्हणून मी मोठा केलेला आहे. तुम्ही 35, 30, 40 तुम्हाला तुमच्या ज्या ताटाच्या मापाप्रमाणे तुम्ही करून घ्या. मी करून घेते. मी 50 करणार आहे. तुम्ही 40 किंवा 35 सुद्धा करू शकतात. तुम्ही पण करून घ्या. मीही करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, माझी महिरप पूर्ण झाली आहे. हे मोती माझे 50 आलेले आहेत. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करा, ताटाप्रमाणे मोजून. आणि मी ही 6 नंबरमध्ये केली आहे. तुम्ही जर 5 नंबरमध्ये केली तरी चालेल, चांगली दिसेल ती सुद्धा. पण मला 5-6 नंबरमध्ये करायची होती म्हणून मी केली आहे. आता मी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. शेवटी मी आता काय करणार आहे, इथपर्यंत आले. या चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी या मोत्यातनं खाली जाऊन इकडे गाठ मारून घेणार आहे. या मोत्यातनं खाली जाऊन इथे एक गाठ मारून घेणार आहे. हा मी 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून घेतली आहे. दोरा कट करून घेतली आहे. हे पहा, झालंय माझं पूर्ण. हे पहा मैत्रिणींनो, माझी महिरप तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही महिरप? ही महिरप जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.